नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील खळबळजनक घटना। कुंभेफळ ग्रामपंचायतीत शासकीय निधीचा अपहार उघड। काम न करता 68,200 रुपये उचलल्याचा ठपका। चौकशी अहवालात धक्कादायक खुलासा। गायकवाड यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे। गट विकास अधिकाऱ्यांची कारवाई। व्याजासह रक्कम वसुलीचे आदेश। दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। काय प्रकरण आहे तुमचं? मी कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार काम न करता बिल उचलले ह्या संदर्भात तक्रार दिली होती। त्या संदर्भात आज विस्तार अधिकारी साहेबासमोर सुनावणी होती। तर सुनावणीमध्ये त्यांनी असा आदेश दिले की 2 वेतनवाढ ह्यांचं थांबवण्यात यावं, परंतु आणि व्याजासहित रक्कम वसूल करण्यात यावी। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतमध्ये शासकीय निधीचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे गावासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करताच 68,200 रुपये उचलल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात तक्रारदार किशोर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 जानेवारी रोजी गट विकास अधिकारी यांनी संबंधित अपहाराची रक्कम व्याजासह भरण्याचे आदेश दिले आहेत। गायकवाड यांनी जून 2025 मध्ये ग्रामपंचायत मधील सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगनमताने शासकीय निधीचा गैरवापर केल्याची तक्रार करून कारवाईची मागणी केली होती। या तक्रारीनंतर विस्तार अधिकारी कुटे यांनी चौकशी केली असता अंगणवाडी साहित्य खरेदीसाठी 30,700 रुपये तसेच मारुती मंदिराजवळील बोअरच्या मोटार व पाईपसाठी 37,500 रुपये उचलण्यात आले। मात्र प्रत्यक्षात ही कामे झालेली नसल्याचे चौकशीत अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे। याशिवाय एकनाथ वायसे यांच्या नावावर अंगणवाडी साहित्य खरेदीसाठी तब्बल 1,78,000 रुपये उचलण्यात आले असून त्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख किंवा तपशील नसल्याचा गंभीर आरोपही तक्रारदार गायकवाड यांनी केला आहे। दरम्यान शासकीय रकमेचा अपहार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी तक्रारदारांनी केली असून कारवाई न झाल्यास 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने हालचालींना वेग देत वसुलीचे आदेश दिले आहेत। भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्याने कुंभेफळ गावासह परंडा तालुक्यात खळबळ उडाली आहे। दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। गाव सांगा। मी किशोर गायकवाड, राहणार कुंभेफळ, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय प्रकरण आहे तुमचं? मी कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार काम न करता बिल उचलले ह्या संदर्भात तक्रार दिली होती। कधी दिली ती तक्रार? जून महिन्यामध्ये दिलेली होती। जून 2025 मध्ये। परंतु ह्या काय चौकशी झाली का त्या प्रकरणाची? चौकशी केली, अर्धवट चौकशी झाली व चौकशीमध्ये 68,200 रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं निष्पन्न केलं विस्तार अधिकारी कोटे साहेब यांनी। परंतु माझं मत असं आहे की अर्धवट चौकशी केलेली आहे। त्या संदर्भात आज विस्तार अधिकारी साहेबासमोर सुनावणी होती। तर त्या सुनावणीमध्ये त्यांनी असा आदेश दिले की 2 वेतनवाढ ह्यांचं थांबवण्यात यावं, परंतु आणि व्याजासहित रक्कम वसूल करण्यात यावी। परंतु माझं म्हणणं आहे की गट विकास अधिकारी यांनी त्यांना कुठंतरी एक सहकार्य करायचं काम केलं। माझं म्हणणं असं आहे की त्यांच्यावर शासकीय कडक शासन झालं पाहिजे, कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण हा जनतेचा पैसा आहे। या जनतेचा पैसा हे चांगल्या कामासाठी वापर करायला पाहिजे होता, परंतु यांनी काम न करता अंगणवाडीचं बिल उचललेलं आहे। प्रतिसाद पाहणी केली तर काही नाही। तर माझं असं म्हणणं आहे की मी त्याविषयी अर्ज असा दिला होता की जर ह्यांच्या पोलीस प्रशासन कारवाई नाही केली तर 26 जानेवारी दिवशी मी आत्मदहन करणार आहे म्हणून। परंतु त्यांनी अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे, तर 26 जानेवारी दिवशी मी 100% आत्मदहन करणार आहे। म्हणजे जे आदेश दिले त्याच्यावर तुमचं समाधान झालेलं नाही का? नाही, समाधान झालेलं नाही, कारण की त्यांना शासनच नाही ना झालं। मग असं कुणी बी मग पैसे काढतील, वर्ष वापरतील आणि परत आदेश दिला की तुम्ही व्याजासहित महागारी भरा, हे उद्या लगेच भरते। मग त्यांच्यावर शासन झालं पाहिजे ना, हा जनतेचा पैसा आहे। म्हणजे काय कारवाई झाली पाहिजे? पोलीस प्रशासन झालं, पोलीस कारवाई झाली पाहिजे, ह्यांना सस्पेंड केलं पाहिजे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।